गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जिल्हा परिषद आदर्श शाळा तिसगाव येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत आज तिसगाव धरण परिसराला भेट देऊन फळबाग क्षेत्र तसेच जलशुद्धीकरण प्रकल्पाची माहिती घेतली आहे। विद्यार्थ्यांना या क्षेत्र भेटीत तिसगाव धरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। धरणामागील पाणी शेतीसाठी सिंचन, जनावरांसाठी पाणी पुरवठा तसेच गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी उपयोगी येते हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहून जाणवले। त्याचबरोबर जलशुद्धीकरण प्रकल्पाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फळबाग क्षेत्राची पाहणी करून आधुनिक शेती पद्धतींचा अनुभव घेतलाय। तसेच या भेटी दरम्यान गायन, नृत्य आणि क्रियाकलापांचा विशेष आनंद घेतलाय। खेडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले। या उपक्रमात विशेष सहकार्य खेडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सोमनाथ भाऊ ढोकरे, सीताराम दळवी, जाधव आदींनी केले। शाळेच्या मुख्याध्यापिका मीना लोहकरे यांच्यासह पदवीधर शिक्षक रावसाहेब जाधव, ताईसबाई अहिरे, अरुणा जाधव, दीपक वसावे व प्रमोद देवरे आदी शिक्षक सहभागी झाले होते। हा शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी माहितीपूर्ण, आनंददायी व प्रेरणादायी ठरलाय। आपली शाळा जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिसगाव, आपल्या शाळेची क्षेत्रभेट आपल्या अगदी नजदीक असलेले फक्त 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असणारं तिसगाव डॅम, दिंडोरी तालुक्यातील पाराशरी नदीवर बांधलेला हा डॅम आहे आणि अतिशय सुंदर, मनमोहक असं प्रेक्षणीय स्थळ म्हणून पुढे आलेलं हे सर्व क्षेत्र। तिसगाव डॅम जर बघितलं आपण, जवळपास 3.5 किलोमीटर पर्यंत लांबी दिसते बघा पाण्याची। आणि विशेष म्हणजे खेडगाव ग्रामपंचायतने येथे फळबाग क्षेत्र घोषित केले आणि फळबाग क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या आंब्याची, नारळाची, आवळ्याची अशी वेगवेगळी वृक्ष लागवड केलेली आहे। आणि आता आपण सर्व बगीच्यातून, बागेमधून आलो। तुम्ही आंब्याई बघितली ना? तर त्याचबरोबर जलशुद्धीकरण प्रकल्प पण आहे, तो पण आपल्याला बघायचा आहे। आणि आज आपण हे जे क्षेत्र निवडले, क्षेत्रभेट, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय इथं? अतिशय प्रसन्न असं वातावरण। आणि या क्षेत्रभेटीसाठी तिसगाव शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद, त्याचबरोबर येथील श्रीमान दळवी साहेब, जाधव साहेब यांनी विशेष सहकार्य केलं। खेडगाव ग्रामपंचायत माननीय सोमनाथ भाऊ ढोकरे सरांनी आपल्याला परमिशन दिल्यामुळे आपल्याला हे सर्व आनंदीचा लुटता आला। आणि खरोखर अतिशय मनमोहक, प्रसन्न असं हे क्षेत्र आहे। आणि जास्तीत जास्त शाळांनी, विद्यार्थ्यांनी येथे येऊन भेट द्यावी। नक्कीच आपलं मन प्रसन्न होईल आणि क्षेत्रभर केल्यासारखं वाटेल। धन्यवाद। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।